नमस्कार मंडळी, मी कल्याणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। आणि आज आहे पोळा, तर सगळ्यांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर आम्ही पोळा सेलिब्रेट करायसाठी गावाकडे जात आहे। तर आम्ही आता निघणार आहे थोड्या वेळात। तर इथे आता मधुरा खूप छान अशी तयार होऊन आहे। आमच्या बॅग्स पण तयार झाल्या होत्या खूप मस्तपैकी, कारण आम्हाला 2 दिवसासाठी जायचं होतं। आणि मधुरा जिद्द करत होती की मी आजीकडे राहणार वगैरे, तर ती आजीकडे राहणार होती। तर त्यामुळे तिची बॅग्स थोडी जास्त भरून होती। तिची जे प्रोजेक्टचे वगैरे बुक्स वगैरे ते खूप सारं सामान नेते। तर इथे आम्ही चाललो आहोत गावाला। तर आज खूप सुंदर असं वातावरण होतं, ऊन पण होती आणि आभाळ पण होतं। तर खूप मजा येत होती। अशा वातावरणात आम्ही पहिल्यांदाच जात होतो। खूप मजा आणि असं खूप फ्रेश वाटत होतं। उन्हाचे चटके पण लागत होते, पण वातावरण पाहून ते सगळं आम्ही विसरून गेलो होतो आणि पोळ्याची एक्साइटमेंट होती ती अलगच। तर चला मग आता आम्ही घरी पोचलो आहोत। इथे मधातलं शूट आम्ही घेतलं नाही आहे, थोडं कामात मी विसरून गेली होती। तर इथे आमची पूजा होती। मधुराच्या नावाची आम्ही नाव केली होती। नाव ही मुलीसाठी केल्या जाते, तुमच्याकडे पण केलं जाते का मला सांगायचं नक्की। तर इथे हे जे दिसत आहे या माझ्या सासूबाई आहे, ज्या पूजा करत आहे। तर ते मधुराची नाव आम्ही केली होती, त्यासाठी आम्ही खूप सारे खाद्यपदार्थ बनवले होते। तर ते तिलाच गिफ्ट मिळणार आहे बा असं तिला वाटत होतं, त्यामुळे ती वाट पाहत होती की कधी मला भेटणार। तर तिचं खाणं चालू झालं होतं तेव्हापर्यंत। तर या टाईमला मधुराला आईने ते गिफ्ट दिलं, जे आम्ही खाद्यपदार्थ बनवलं होतं ते। तर अशा प्रकारे आमची पूजा झाली। तर हे तुम्ही आमचं देवघर बघू शकता, असं आम्ही छान मस्तपैकी डेकोरेट करून ठेवतो आमच्या देवघराला। आणि खायला तर मस्त मस्त बनवलं होतं आम्ही, मस्त चकल्या, चिवडा, लाडू आणि मस्तपैकी असं खण आम्ही देवाला दाखवला होता। आणि मधुरा बैलपोळा पाहून आली होती, तिथे मस्त छान असे बाजार तर त्या दुकानात मस्त छान असे टॉयज लागले होते। तर तिथून तिने एक डॉगी आणला होता, तो हव्याने भरलेला डॉगी होता प्लास्टिकचा। त्याला घेऊन ती इतकी खुश झाली होती। आणि मग आमच्याकडे आली बैलजोडीची आम्ही मस्त छानपैकी पूजा केली। पूजा करून झाल्यानंतर आम्ही त्यांना नैवेद्य दाखवला, जो आम्ही घरी बनवला होता तो। पण बैल इतके रागात होते की काय माहीत नाही, ते टिकलासुद्धा नाही लावू देत होते आणि थोडे घाबरत होते, माहीत नाही काऊन तर। मग माझ्या सासूबाईंनी सुद्धा पूजा केली, आम्ही सगळ्यांनी पूजा केली आणि मस्त नमस्कार वगैरे केला। आणि मग गुढी आली आमच्या घरी। तर हा होता आमचा पोळ्याचा व्लॉग। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून। आणि